पारंपरिक शेती, महिलांचा सहभाग आणि नाविन्यपूर्ण प्रयोग यांचा संगम झाला तर छोटंसं गाव देखील मोठी ओळख निर्माण करू शकतं, हे संगीता वंदे यांनी सिद्ध करून दाखवलं. दुष्काळाशी झुंज देणाऱ्या गावानं नाचणीचं गाव म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. संगीता यांच्यामुळे हे गाव 7 समुद्रापार गेलंय. पाहूयात संगीता यांची यशोगाथा. साताऱ्याच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं कुसुंबी हे छोटंसं गाव. गाव जरी छोटंसं असलं तरी याच गावाची चर्चा देशभरात आहे. कारण हे गाव देशातील पहिलं नाचणीचं गाव बनलंय. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या या नाचणीचा खमंग स्वाद आता 7 समुद्रापार गेलाय. कुसुंबी गावच्या नाचणीला 7 समुद्रापार कुणी नेलं माहितीये? याच गावातील संगीता वेंदे यांनी. संगीता वेंदे यांनी गावातील महिलांना एकत्र आणत नाचणीवर विविध प्रयोग केले आणि नाचणीपासून तयार होणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांची निर्मिती सुरू केली. एकेकाळी काही एकरांमध्ये घेतली जाणारी नाचणी आज तब्बल 700 हेक्टरवर घेतली जाते. आज या महिलांच्या माध्यमातून नाचणीचे लाडू, शेवया, चिवडा, भडंग, कुकीज, केक आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ तयार केले जातात. या गावातील जवळपास 250 महिला या नाचणी शेती आणि नाचणीपासून बनवलेली उत्पादनं तयार करण्यामध्ये सक्रिय आहेत आणि त्यामधून दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पन्नही मिळवत आहेत. आमच्याकडचं प्रमाण असं आहे की पाऊस खूप 4 महिने पडतो. आपण 4 महिने पाऊस पडल्यानंतर उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नसतं, अशी आमची अवस्था आहे. कारण डोंगर दऱ्यांचा भाग असल्यामुळं पाणी सगळं वाहून जातं आणि मग पिकं जी येतात ती आमची नाचणी आणि भात याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे पिकं नाहीत. की आपल्या गावामध्ये तर खूप नाचणी पिकते आणि नाचणीची मग हळूहळू भाकरीच खायची मुलं बंद झालेली, ती काळी भाकरी दिसते म्हणून. मग त्याच्यावर प्रोसेस करून मी सुरुवातीला घरातच बिस्किट बनवायला लागले आणि ते मुलांना खायला द्यायला लागले. महाराष्ट्र फाउंडेशन नावाची जी संस्था आहे अमेरिकेला, जे की महाराष्ट्रातली लोक अमेरिकेत जाऊन आपल्या व्यवसाय करतायत कंपन्याकडल्या किंवा ती तिथं स्थायिक झालेत. मग ते असे मदत करतात असं समजलेलं. मग दत्तभाऊंच्या मदतीने त्या संस्थेशी जॉईन करून त्यांनी आम्हाला मदत करायची ठरवली. या सर्व उत्पादनांची मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांसोबतच परदेशात म्हणजेच अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही मागणी वाढली आहे. गावातील 232 महिलांना एकत्र आणत संगीता वेंदे यांनी त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं मोठं काम केलंय. या महिलांनी एकत्र येत महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे आणि त्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होतीये. हे काम करण्यामुळे माझं म्हणजे पैसे येऊ लागले घरात. म्हणजे मुलांना म्हणजे मिस्टरांना थोडासा हातभार लागतोय. ज्या गावात ही कंपनी आली, नाचणीचं गाव म्हणून सगळ्या जगात प्रसिद्ध झालं आणि नाचणीचं उत्पादन आम्ही सुरू केले. नाचणी पहिलं कोण खात नव्हतं, पण आता ही प्रोडक्ट सुरू केल्यापासून आमचं प्रोडक्ट बऱ्यापैकी खपलं जातं. का म्हणजे हे सुरू झाले तसे आम्ही सगळ्या महिला खुशच आहे. म्हणजे काय नाही काहीतरी रोजगार भेटलाय आम्हाला इथे, त्याच्यामुळे आम्ही सगळे खुश आहे. कमी पाण्यामध्ये येणारं आणि शेतकऱ्यांसाठी टिकाऊ आणि दुष्काळातही चांगलं उत्पादन देणारं हे नाचणीचं पीक. हेल्दी फूडची जागतिक मागणी वाढत असताना कुसुंबी गावातील संगीता वेंदे आणि इतर महिलांनी नाचणीच्या माध्यमातून शाश्वत शेतीचं उत्कृष्ट उदाहरण घालून दिलंय. संगीता वेंदे यांनी घेतलेल्या पुढाकारांनी नेतृत्वामुळं कुसुंबी या डोंगरदऱ्यातील छोट्याशा गावाची ओळख आज नाचणीचं गाव म्हणून जगाच्या पाठीवर होताना पाहायला मिळतंय. तुषार तपासे, झी मीडिया, कुसुंबी, सातारा.